विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRTR, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण SYBA सेमिस्टर 3 यामधील कंपल्सरीचा जो पेपर आहे त्यामध्ये 2999 हा कोड क्रमांक असणारा एन्व्हायरमेंटल अवेअरनेस किंवा पर्यावरण जनजागृती यामधील आपण मागील तासिकेपासून चॅप्टर नंबर 3 इकोसिस्टीम किंवा परिसंस्था या टॉपिक विषयी चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण मागील तासिकेला बघितलं आहे की वेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या इकोसिस्टीम असेल वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीम त्याविषयी आपण चर्चा केलो आहोत. आजच्या तासिकेला आपण ओशन इकोसिस्टीम याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आता ओशन इकोसिस्टीम म्हणजे काय, ओशन इकोसिस्टीम म्हणजे काय, ओशन इकोसिस्टीम मध्ये असणारे जैविक घटक असेल किंवा अजैविक घटक असेल यामधील आंतरक्रियांचा अभ्यास प्रामुख्याने इकोसिस्टीम मध्ये केला जातो. आता ओशन इकोसिस्टीम अभ्यासत असताना किंवा या ठिकाणी अभ्यासत असताना या गोष्टीविषयी आपण चर्चा करत असताना किंवा मागील काही पॉइंट असणारे लेक इकोसिस्टीम असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीमचा आपण या ठिकाणी विचार केला, त्या ठिकाणी असणारे प्राणी जीवन असेल वनस्पती जीवन असेल याचा विचार केला, तर आजच्या तासिकेला बघणार आहोत ओशन इकोसिस्टीम. आता ओशन इकोसिस्टीम म्हणजे काय, तर चला बघूया ओशन इकोसिस्टीम. आता ओशन किंवा सागर परिसंस्था म्हणजे काय किंवा ओशन इकोसिस्टीम म्हणजे काय त्याचा विचार करत असताना जल परिसंस्थेमध्ये विविध प्रकारच्या सागर परिसंस्था आपल्याला विशाल स्वरूपाच्या आपल्याला आढळतात. सर्वात मोठी परिसंस्था आपण म्हणून याच्याकडे बघत असतोय. पृथ्वीचा जर आपण विचार केला तर 71% भाग हा सागराने व्यापला आहे. तर सागराची खोली सरासरी 3.8 किलोमीटर आहे. याचा अर्थ जगातील सर्व सागर मिळून एक प्रचंड असा मोठा पाण्याचा साठा आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणजे आता जर आपण असा विचार केला की सागर ही जल परिसंस्थेमध्ये सर्वात अशी एक विशाल स्वरूपाची परिसंस्था म्हणून ओळखली जाते. आता ह्या सागर परिसंस्थेचा जर आपण विचार केला तर ह्या सागर परिसंस्था ही पूर्व पातळीवर राहतात. विशेष म्हणजे 11 किलोमीटर खोलीच्या महासागरी स्तरामध्ये देखील या ठिकाणी विशिष्ट प्रकारची जीवसृष्टी आपल्याला त्या ठिकाणी आढळलेली आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की सागरातील पाणी हे एक आदर्श जीवनधार प्रणाली आहेत. त्यामध्ये सागरामध्ये असंख्य प्राणी असतील वनस्पती आढळतात. सागराच्या पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळले जातात आणि त्या मोठ्या प्रमाणावर साध्या मिठाचाही त्यामध्ये समावेश होतो असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात सागराचे पाणी खारट असते. सागराच्या 1 लिटर पाण्यामध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असं नत्र असेल, फॉस्फेट असेल, एच असेल, मूलद्रव्य असेल सुमारे 25 ग्रॅम त्या ठिकाणी असतात. तसेच वनस्पती आणि प्राण्यांना यांच्या श्वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू असेल, वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारा कार्बन डायऑक्साईड वायू देखील असेल, हा सागराच्या पाण्यामध्ये विरघळलेला असतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात ही गोष्ट आपल्याला सांगत असताना सागर परिसंस्थेमध्ये असणारे वेगळे पण वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. थोडक्यात सागराचे पाणी हे एक आदर्श जीवन आधार प्रणाली आहेत हे आपल्याला माहिती आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की वारे असेल सागराचे पाणी हलते तसे आपल्याला थोडक्यात सांगू शकतो की सागर परिसंस्था विषयी या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आता पुढे सागर तळावर राहणारे पाणी असेल किंवा त्यांच्यातून पाण्याबरोबर वाहून जाणारे त्यापेक्षा लहान वनस्पती हे प्राण्यांना खातात आणि सागरी प्रवाहामुळे खाद्यपदार्थ एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात हे आपल्याला अनुभवलेलं आहे. किंवा सागराच्या अतिखोल भागामध्ये असेल किंवा 1 किलोमीटर खोलीवर सागरी प्रवाहामुळे प्लवंग असेल किंवा वनस्पतींना आवश्यक असणारे वायू किंवा खाद्य पदार्थाचा पुरवठा होतो. किंवा ध्रुवीय प्रदेशामधील थंड सागरी पाना अधिक घन बनून त्या ठिकाणी येतात त्यावेळी अभिसरण प्रवाह सुरू होतो. परिणामी सागराच्या तळाशी असलेले पाणी स्थिर राहत नाही आणि त्यातील प्राणवायू संपत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी प्राणी जिवंत राहतात असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्याही पुढे आपण गेल्यानंतर सागराच्या तापमानामध्ये असेल किंवा सागराच्या तापमानामध्ये कमी अधिक चढ उतार चालूच असतात. त्यामुळे जमिनीतील वनस्पतींना असेल किंवा प्राण्यांना असेल जसे प्रखर उष्णता किंवा कडक थंडीला सामोरे जावे लागते, तसे सागरातील वनस्पती आणि प्राण्यांनाही त्या ठिकाणी सामोरे जावे लागत नाहीत असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात सागराच्या भूपृष्ठावरील पाणी बहुधा वाऱ्याने हलते. जेथे प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी पाणी खेचले जाते. ज्या ठिकाणी प्रवाह वेगळे होते त्या ठिकाणी पाणी खालून वर ढकलले जाते. असे वर येणारे पोषक द्रव्यांनी समृद्ध होते. त्यामुळे असणारी सागर सृष्टी करता हे अधिक उपयुक्त आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे त्या ठिकाणी असणारे ओशन करंट असेल ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या सागरी प्रवाह असतील वेगवेगळ्या प्रकारचे ओशन करंट यामुळे या ठिकाणी असणाऱ्या जीवसृष्टीला त्याचा नक्कीच फायदा होतो असं आपल्या या ठिकाणी नमूद करूया. आता पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणू की या ठिकाणी असणारं वनस्पती जीवन कसं आहे. आता वनस्पती जीवनाचा अभ्यास करत असताना किंवा वनस्पतीचा सागरी परिसंस्थेमध्ये सांगत असताना भूपृष्ठाजवळ असणाऱ्या वनस्पती प्रामुख्याने झपाट्याने वा त्यामुळे भूपृष्ठावर असणाऱ्या खोलीवर असलेल्या प्राण्यांना
अन्न पुरवठा व द्वीप सागरावरील असणारे सुमारे 95% प्रकाश संश्लेषण सूक्ष्म वनस्पती प्लवक करीत असल्यामुळे सागरामध्ये वनस्पती प्लवकाशिवाय इतर महत्वाचे खाद्य त्या ठिकाणी उत्पादन उथळ पाण्यामध्ये आढळतात असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात जास्त थंड किनाऱ्यामुळे असेल किंवा पाण्याखाली खडकावर क्लिफ नावाच्या मोठ्या तपकिरी सागर शैवालाची दाट जंगले ज्या ठिकाणी आढळतात. सागराच्या एका भागात वनस्पती प्लवक नेहमी ऊर्जा निर्माण करते, तेवढ्याच भागात अधिक उत्पादनक्षम त्याहूनही किती पट अधिक ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण करतो. असे असले तरी काही सागरी वनस्पती असेल की जे एकूण ऊर्जा निर्माण करतात आणि त्याचा लहानसा हिस्सा केल्प नावाच्या सागरी शैवालापासून निर्माण होतो. थोडक्यात याचे प्रमुख कारण जर आपण विचार केला की केल्पी शैवाले असतील किंवा उथळ पाण्यातील खडकाळ सागरा तळावर वाढतात, म्हणजे त्यांची वाढ असेल ही मर्यादित असते. सागरातील एकूण आद्य उत्पादनापैकी शैवाले इथे अतिशय महत्वाचे असतात असं आपण अनुभवूया. काही ठिकाणी जर विचार केला तर काही ठिकाणी वालुकामय असेल किंवा चिखलयुक्त असेल किंवा उथळ ही सागर तळावर जमिनीवरील गवताप्रमाणे समुद्रतन उगवतात आणि सागर तळाच्या एकूण जर असा विचार केला, 1 चौरस किलोमीटरच्या भागामध्ये गेलो आपण तर त्या ठिकाणी असणाऱ्या गवतासारखी सुमारे 4000 पाने फुटतात आणि ह्या समुद्र तृणही त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ऊर्जा निर्माण करतात. म्हणजे अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे वनस्पती जीवन हे सागरी परिसंस्थेमध्ये आपल्याला किंवा ओशन इकोसिस्टम मध्ये आपल्याला बघावयास मिळत असतं. म्हणजे ह्या ठिकाणचं असणारं वेगळेपण हे सर्वात महत्वाचे की सागराच्या असणाऱ्या या पाण्यावरती त्या ठिकाणी असणाऱ्या वनस्पतींचं जीव गुजरात त्या ठिकाणी निर्माण होत असतात असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण प्राणी जीवनाकडे जाऊया. प्राणी जीवनाचं बघत असताना सागरी परिसंस्थेमध्ये प्राणी जीवन एक वेगळे पण आपल्याला त्या ठिकाणी असतं. आता वेगळेपणाचं वैशिष्ट्यपूर्ण काय आहे तर त्या ठिकाणी विविध प्रकारचे कीटक असतात, मासे असेल, सर्पमंडल प्राणी असतील, हे सागरी परिसंस्थेमध्ये आपल्याला आढळतात. तसेच सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी मृत शरीराचे अवशेष सुद्धा सागर तळावर असतात, त्यामुळे असंख्य त्या ठिकाणी जीव समूहही राहत असतात. आता जर आपण सागरी परिसंस्थेच्या तृणभक्षक प्राणी कसे कमी होतात, कारण सर्व भक्षी आणि परोपजीवी प्राणी आकाराने आणि संख्येने जास्त असतात असं आपल्याला म्हणता येईल. किनारी प्रदेश असेल किंवा सामुद्रधुनीचा प्रदेश असेल किंवा उथळ समुद्र तळ असेल, या ठिकाणी सर्वात महत्वाचे प्लवक नावाचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे या ठिकाणी या भागामध्ये जलचर प्राणी खूप असतात. सागरी परिसंस्थेमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आढळतात हे आपल्याला माहिती आहे, पण तसे त्याचे वैशिष्ट्य देखील आणि भिन्न भिन्न प्रकारचे असतात. म्हणून सागरी परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आढळणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जीवन कसे त्याचा आपण विचार करूया. आता तरंगते प्राणी जीवन प्राणी जीवन कसं आहे. आता तरंगत्या प्राणी जीवनाचा जर विचार केला तर सागरी परिसंस्थेमध्ये पाण्याच्या दृष्टिकोनातून प्लवक हा सर्वात महत्वाचा गोष्ट आहे. आता या ठिकाणी प्राण्यांना लागणारी ऊर्जा ही सागरी अन्न साखळीद्वारे वनस्पती प्लवकापासून मिळते आणि सागरातील प्रकाश संश्लेषण बहुधा याच वनस्पती करतात आणि वनस्पती प्लवक हा सूक्ष्म वनस्पतीवर गुजराण करणारे अनेक सूक्ष्मजीव त्या ठिकाणी आढळत असतात. त्या ठिकाणी या ठिकाणी त्यामुळे त्या ठिकाणी प्राणी प्लवक असंही त्या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. म्हणजे थोडक्यात प्लवकामधील प्राण्यांच्या कोप्याड नावाच्या प्राण्याचा फार मोठा समुदाय मुख्यत्वे करून आढळतो. थोडक्यात वनस्पती प्लवकावर जगणाऱ्या प्राण्यांना त्यापेक्षा मोठे प्राणी खातात. अशा प्रकारे सागरी अन्न साखळीचा एक महत्वाचा दुवा त्या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळेल. आता प्राणी प्लवक असेल सूर्यप्रकाशित पातळीच्या खाली बुडू नये यासाठी त्याची चपटी शरीर किरण असेल, केस असेल या पॅराशूट सारखे उपयोग होतो, यामुळे बुडण्याची क्रिया मंदावते. काही प्राणी तर आपल्या शरीरातील तेल असेल, चरबी असेल, वायू असेल याच्यात बदल करून आपल्या तरंगाची पातळी निर्माण करतात. उदाहरणार्थ कोपवाड आपले अन्न तेलाच्या थेंबाच्या रूपात साठवतात, त्यामुळे त्याला तरंगणारे सोपे असेही म्हणतात. म्हणजे प्राणी प्लवकाप्रमाणे खिडक्याचे डिंबक आणि क्लास्ट्रोडोन सारखे किंवा प्राणगोचर सारखे देखील या ठिकाणी आपल्याला तरंगते पाणी जीवन या ठिकाणी बघावयास मिळत असते. आता पुढे गेल्यानंतर प्रवाळ स्वरूपाचे प्राणी जीवन. आता उष्ण कटिबंधीय सागरी प्रदेशामध्ये जर गेलो तर पोषक द्रव्याची कमतरता असल्याने त्या ठिकाणी प्लवक फार कमी असतात आणि प्लवक कमी असल्यामुळे त्या ठिकाणी जीवसृष्टी ही विपुल प्रमाणामध्ये आढळते. आता उष्ण कटिबंधीय सागरी भागामध्ये प्रवाळ प्राण्यांची संख्या अधिक आढळते. अर्थात प्रवाळ हे प्राणी 20 ते 30 मीटर इतक्या उथळ पाण्यातच फोफावतात. आपल्या चिकट शिंगोटकाने पकडून आपल्यापेक्षा लहान प्राण्यावर प्रवालीची उपजीविका चालते, परंतु त्यांना दुसरीकडून अन्न मिळते. शैवालासारखी वनस्पती त्याच्या ऊतीमध्ये असते आणि शैवालामुळे त्याच्या शरीरावर हिरवी छटाई त्या ठिकाणी निर्माण होते. प्रवाळापासून विशेषतः मृत प्रवाळांचे कळकळ संचय होऊन प्राण्याखाली प्रवाळांचे टेकाडे बनतात आणि हे टेकाडे वाजवून जोडली जातात आणि टेकडांचे शिलाश्रेणी बनतात. आता या शिलाश्रेणींच्या समुद्राकडील बाजूला पाण्याच्या जोरदार हालचालीमुळे प्राणवायू असेल, प्लवक असेल वाहून येतात. त्यामुळे येथे प्रवाळ झपाट्याने वाढतात, परंतु किनाऱ्याजवळ संथ पाण्यात प्रवाळ हळूहळू मरत असतात आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता पुढचा बघूया खडकाला चिटकून राहणारे जिवंत जगणारे प्राणी. आता
काही प्राणी असे नेहमी हे खडकाला चिटकून राहत असतात कारण ते त्यांना शक्य असते, कारण सागरी प्रवाहाबरोबर येणारे अन्न असेल ते आपोआप त्यांना मिळते. त्यासाठी ते केवळ ते शुंड किंवा केसाळ हात लागावे लागते. थोडक्यात काही प्राणी समुद्राच्या पाण्यातील अन्न गिळून शरीरात ओढून घेतात. तसे त्यांच्या प्रजननाच्या वेळी प्रजनन पेशीचा फैलाव पाण्याच्या हालचालीमुळे करू शकतात. अशा तऱ्हेने एकाच जागेवर जीवन जगत असतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच खडकावरील अर्चिन असेल किंवा लिम्पेट सारख्या तृणजीवी प्राण्यांना सागरी शैवालापासून अन्न मिळते असं आपल्याला म्हणता येईल. या तृणजीवी पाण्यावर त्या अळ्या असेल, बिस्टर लॉबस्टर असेल, झिंग्यासारखे, क्रेटेशियस असेल असे विविध प्रकारचे लहान लहान जीव प्रामुख्याने या ठिकाणी आढळतात. हे जीव जर आपण विचार केला तर ह्या जीवांना मासे खाऊ नये किंवा दिवसा लपून राहतात आणि रात्र झाल्यावरच अन्न शोधण्याच्या बाहेर पडत असतात आपल्याला एक म्हणता येईल. थोडक्यात 170 मीटरपेक्षा खोल पाण्यात पुरेशा प्रमाणामध्ये नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही. त्यामुळे या अल्प प्रमाणात केवळ पाणीच आढळतात. उदाहरणार्थ समुद्रपूल असेल, समुद्रफर असेल इत्यादी होय. आता या पाण्याची सुंदरशी प्लवक किंवा प्राणी शिकार करतात आणि आपली उपजीविका करतात. मात्र प्राणी विपुल प्रमाणात आढळत असतात म्हणून ईल नावाचा प्राणी या ठिकाणी वाळूत मोठ्या प्रमाणात आढळतो. वाळू असेल किंवा शिंपल्यांची असेल तर रेती मिसळलेल्या चिखलामध्ये अधिक प्रमाणात आढळतात, कारण बिळे तयार करण्यासाठी त्यांना जेथे अधिक सामग्री मिळते. वालुकामय सागर तळाजवळ द्विझडपी कॉकल, विविध प्रकारच्या कृमी आणि तळाशी राहणारे मासे त्या ठिकाणी आढळतात. आता जर असा विचार केला की अतिखोल सागरातील प्राणी जीवन असेल, आता सागराच्या अतिखोल भागामध्ये प्रकाश संश्लेषण ही क्रिया चालू असते. प्रकाश संश्लेषण ही क्रिया अशक्य असते, कारण अन्न कमतरता ही मोठ्या प्रमाणात जाणवत असते. असे असले तरी अतिखोल सागरतळाचे विविध प्रकारचे प्राणी आढळत असतात. त्यांची संख्या कमी असते. उदाहरणार्थ आयसोपॉड हा प्राणी 3270 मीटर खोलीवर आढळतो. आता सागराच्या अतिखोल पाण्याच्या भागात जर आपण गेलो, थोडा संधी प्रकाश असतो, त्यामुळे त्या ठिकाणी असणारे प्राण्यांचे डोळे विशेष कार्यक्षम असतात. असे प्राणी आढळतात. अशा प्राण्यांना त्या ठिकाणी पेशी असेल किंवा ऊतीमध्ये रासायनिक क्रियेने उजेड निर्माण करणारी इंद्रिय असतात. अशा प्रकाशाला जीव अनुदीप्ती असेही म्हटले गेले आहेत. आता या ठिकाणी मासे असेल, काळे असेल, क्रेटेशियस लाल असतात. अशा प्रकारे सागरी परिसंस्थेमध्ये विविधतेने नटलेले प्राणीजीवन या ठिकाणी आढळते. आता जर आपण विचार केला, जगामध्ये 4 प्रमुख महासागर असून तेथील परिसंस्था हा स्वतंत्र परिसंस्था म्हणून ओळखल्या जातात. त्या पुढील प्रमाणे: सर्वात महत्वाची पहिली परिसंस्था ते पॅसिफिक महासागर परिसंस्था, अटलांटिक महासागर परिसंस्था, हिंदी महासागर परिसंस्था, आर्क्टिक महासागर परिसंस्था. ह्या 4 प्रकारच्या परिसंस्था आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात ह्या 4ही परिसंस्थांमध्ये पॅसिफिक महासागर ही सर्वात महत्वाची पृथ्वीवरील मोठी परिसंस्था आपण म्हणतो. या परिसंस्थेचा जर विचार केला क्षेत्रफळाचा तर 16.6 कोटी चौरस किलोमीटर असून त्या भोवताचे समुद्र मिळून एकूण क्षेत्रफळ 17.9 कोटी चौरस किलोमीटर एवढे आहेत. आता अटलांटिक महासागराचा जर विचार केला तर अटलांटिक महासागराची जगातील दुसऱ्या क्रमांकाची सागर परिसंस्था आहे. या सागर परिसंस्थेचे क्षेत्रफळ केवळ 8.2 कोटी चौरस किलोमीटर आहे. हिंदी महासागराची परिसंस्था मात्र वरील दोन्ही सागर परिसंस्थांच्या मानाने बरीच लहान आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणूया. म्हणजेच या परिसंस्थेचे क्षेत्रफळ सुमारे 7.4 कोटी चौरस किलोमीटर आहेत आणि आर्क्टिक महासागर ही सर्वात महत्वाची सागर परिसंस्था असून तिचे क्षेत्रफळाचा जर आपण विचार केला तर 1.4 कोटी चौरस किलोमीटर आहे. म्हणजे थोडक्यात आपण असा विचार करू की अलीकडच्या काळामध्ये सागरांचे, विशेषतः सागरांच्या किनारी भागातील पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाल्याने या परिसंस्थेचे अस्तित्व हळूहळू धोक्यात आले आहेत असं आपल्याला लक्षात आलेलं आहे. आता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सागर परिसंस्था म्हणजे काय, सागर परिसंस्थेचे असणारे वेगळे प्रकार किंवा सागर परिसंस्थेमध्ये असणारे प्राणी जीवन असेल याविषयी आपण चर्चा केली. म्हणून सागर परिसंस्थेमध्ये वेगळ्या प्रकारचे प्राणी जीवन कसे आहे, तरंगणारे प्राणी असतील किंवा खडकाला चिटकून राहणारे प्राणी असेल याविषयी आपण चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण वेगळ्या प्रकारच्या पृथ्वीतलावर असणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या परिसंस्था असेल, गवताळ परिसंस्था असेल, जंगल परिसंस्था असेल, खाडी परिसंस्था असेल, ओशन परिसंस्था असेल, वाळवंट परिसंस्था असेल, वाळवंटी परिसंस्थेचे वेगळे प्रकार आपण बघितले. शीत वाळवंटी प्रदेश असेल किंवा भू परिसंस्था असेल, या सर्वांविषयी आपण मागील तासिकेला बऱ्याच तासिकेपासून असणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या परिसंस्था यांचा अभ्यास केला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला टॉपिक किंवा आपला असणारा प्रकरण इकोसिस्टम किंवा परिसंस्था हे संपलं आहे. त्याबद्दल सर्वांचे मी थांबतो. अशाच प्रकारे आपण पुढील तासिकेला आपण बघणार आहोत वेगळ्या प्रकारचं टॉपिक घेऊन पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.